मंडळामध्ये पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये देखील होतात, महायुती देखील मध्ये कॅबिनेट मंत्री होतात। आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी आहे, काय प्रतिक्रिया? माननीय मुख्य नेते शिवसेनेचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या आमदारांच्यावरती विश्वास व्यक्त करून त्यांना पुन्हा एकदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो। आणि जी जबाबदारी आमच्यावरती साहेब देतील ती नक्की पूर्ण करू। विधिमंडळामधले आणि आमचे पक्ष संघटनेतले सगळे जे सहकारी आहेत, आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, प्रत्येक जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, अशा सगळ्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन संघटना मजबूत करणं, पक्ष वाढवणं आणि विधिमंडळातल्या सगळ्या सन्माननीय आमदार महोदयांना बरोबर घेऊन काम करणं याच्यावरती आमचं प्राधान्य राहील। तीन पक्षांपैकी दोन पक्षांमध्ये कुठेतरी नाराजी असल्याची पाहायला मिळते। आपल्या पक्षामध्ये आणि अजितदादांमध्ये कुठेतरी नाराजी उफाळून आलेली आहे। भुजबळ साहेब असतील किंवा इकडं आपले काही तानाजी सावंत मंत्री असतील, माजी मंत्री असतील, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जाते। बिलकुल बरं का, हे बघा, ज्यांना अपेक्षा असते की आपल्याला पहिल्याच यादीमध्ये संधी मिळेल आणि समजा थांबावं लागतं थोडा वेळ, तर त्यांची कदाचित थोडाशी असू शकतो असा बोलण्याचा अर्थ, परंतु शेवटी सर्व आमदारांचा विश्वास हा माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर आहे। साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांनी मान्य करायचा पहिलाच ठराव आम्ही सगळ्या आमदारांच्या बैठकीमध्ये केला होता। आणि जर समजा असं कोणाची नाराजी असेल तर आम्ही सगळेजण त्यांच्याशी चर्चा करू, साहेब त्यांच्याशी चर्चा करतील आणि निश्चितपणानं काल देखील आम्हाला शपथविधीपूर्वी माननीय साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्यांचं काम मला समाधानकारक वाटणार नाही आणि जर मला असं वाटलं तर 2.5 वर्षात किंवा त्याच्या आत सुद्धा ज्याचं काम समाधानकारक नसेल किंवा ज्याला बदलायचं असं वाटतं तर त्याला बदलणार सुद्धा आहे। आणि आम्ही तशा पद्धतीनं साहेबांना पूर्ण ते अधिकार दिलेत, केव्हाही ते सांगू शकतात की तुम्हाला बाबा थांबावं लागणार आहे, आता मंत्रिमंडळात मी दुसऱ्यांना संधी देणार आहे। आमची सगळ्यांची त्याबाबत तयारी आहे। ईव्हीएम विरोधात विरोधकांनी आज आंदोलन केलं। हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस, आतापर्यंत म्हणजे निवडणूक झाल्यापासून ईव्हीएम विरोधात आवाज उठवत होते, आज अधिवेशनामध्ये देखील तोच मुद्दा आहे। एक सांगा साहेब, ईव्हीएमच्या बाबतीत जर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं व्हर्डिक्ट दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावरती निर्णय दिलेला आहे की तुमचा पराभव झाला की तुम्ही ईव्हीएमला दोष देता आणि तुम्ही निवडून जिथं येता तिथं ईव्हीएम चांगलं म्हणता। त्यामुळं अशा पद्धतीनं आता नांदेड जिल्ह्यातल्या लोकसभेचं उदाहरण घ्या, जी पोटनिवडणूक झाली आता ह्या 2024 मध्ये, तिथल्या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती पुढे आहे, महायुती निवडून आली, म्हणजे महायुतीचे उमेदवार तिथं निवडून आले। पण लोकसभेला जे मतदान झालं तिथं पोटनिवडणुकीत काँग्रेसचा खासदार निवडून आला। पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी मतदान करताना विधानसभेला वेगळ्या समीकरणाचा विचार केला, लोकसभेला वेगळ्या समीकरणाचा विचार केला। ते जे ईव्हीएम मशीन आहे ना, हे छोटं उदाहरण आहे आता रिसेंटली झालेलं। त्यामुळं विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडण्यापेक्षा त्यांना लोकांनी का नाकारलं, त्यांना लोकांनी का झिडकारलं आणि त्यांच्याबद्दल लोकांच्या मध्ये एवढी निगेटिव्हिटी काय ह्याचं आत्मपरीक्षण करावं। ईव्हीएमवर दोष देण्यात बसण्यात अर्थ नाही। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ईव्हीएमवर दोष देण्यात अर्थ नाहीये। ज्या पद्धतीने लोकांनी तुम्हाला नाकारलं ते तुम्ही स्वीकारलं पाहिजेत, अशी प्रतिक्रिया जी आहे ते मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर।